त्याचं नाव रोहित आहे आणि त्याच्या बल्लम. का हारल्यानंतर जोडीला मार मारले जाते? नाही तसा नाही, आमच्या हा. काय हारजीत होते काय आता हो- उत्सुक जे आहेत ते उत्तरतात. काय म्हणून सांग. व्यवसाय नाही, हा नावासाठी आहे आपलं नाव. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आला केसलवाडा पवार या पटामध्ये. तर आपल्यासोबत काही जोडी मालक आहेत, तर त्यांना त्यांच्याबद्दल आणि बैलाबद्दल माहिती विचारू. तर दादा, अगोदर तुमचं नाव सांगा मला. माझं नाव रजत जगदीश ठावकर आहे. हे या बैलाचे मालक आहेत. बैलाच्या मालकाचं नाव काय म्हणलं? ज्ञानीराम शुक्ल टिचकुले, ज्ञानीराम टिचकुले. लाकोरी. आणि बैलांचे नाव? ह्याचं नाव रोहित आहे आणि त्याच्या बल्लम. कातकर कोण आहे मग? कातकर आमचा किसन आहे, किसन चव्हाण. किसन चव्हाण कुठलं आहे? लाकोरी. नागपूरचे आहे. तर दादा, पहिल्या दिवशी सेकंद किती बनले आपले? आपले बनले 36-2. 36-2. आज किती नंबरवर आहे आपला खेळ? 8 नंबरला आहे. 8 नंबरला. हा पट होता 3 दिवसाचा, परंतु काय कारणास्तव वेळ झाल्यानं आज 4थ्या दिवशी पट आहे चालू. तर आज पण जोड्या आल्यात, भरपूर आहेत जोड्या, तरी 10-15 जोड्या बाकी आहेत. तर त्यांचा खेळ आहे. तर दादा, मग तुम्हाकडे हे दोनच बैल आहेत का आणखी आहेत? आणखी आहेत ना, आणखी किती बैल आहेत? आणखी 5-6 बैल आहेत. 5-6 बैल. काल 6 नंबर होता. काल 6 नंबरला होता. अच्छा. अचानक घुरा. मग हे तुमचा अगोदर पासून आहे की आता नवीन शौक आहे? नाही, अगोदर पासून अगोदर पासूनच आहे. मग त्याच्या अगोदर पण टॉपवरचे गेम होते की? तसा बाजू आहे आपला. अच्छा, तसा बच्चू म्हणून. मग आपल्याजवळ तो रवी आहे, हा. डागे आहे. बोला बोला. रवी आहे, डागे आहे, हा. एक चिडी आहे. ते पण चांगल्याच नंबरवर हा. खेळले होते. मग कसं हे म्हणजे फक्त पटासाठीच आहे का बा आणखी शेतीच्या कामासाठी पण आहे? शेतीच्या कामासाठी. आता कोण शेती वापरते याची? म्हणजे ट्रॅक्टरचा आला तर आता ट्रॅक्टर- बैलाचा नाही, फक्त ट्रॅक्टर आहे पटासाठी म्हणून आहे, पटासाठी. एक शौक म्हणून सांगणार आहे. तर आजपर्यंत कोणी एक प्रश्न नाही विचारला, पण मी विचारत आहो आज. पहिल्यांदा नाराज नको हो जा तुम्ही पण. हा खेळ म्हणून खेळायचा का व्यवसाय म्हणून सांगा? व्यवसाय नाही, हा नावासाठी आहे आपलं नाव. हा. आपल्या बैलाची एक हे आम्हाला सुरुवातीपासून एक जिद्द आहे आपली, म्हणजे सवक आहे. तर हा खेळ म्हणून खेळले जाते का? हा. कारण मी बऱ्याच पटामध्ये पाहिलं, हारजीत म्हणून खेळत्या की बा जिंकल्याच पाहिजे प्रत्येक पटात म्हणून? जिंकल्या पाहिजे असं सर्वांनाच आशा राहते, जिंकल्या पाहिजे म्हणून. ते हारजी होते काय? हारजीत होते जा. पण मी बऱ्याच पटामध्ये पाहतो, ते व्हिडिओ टाकू नाही शकत, का हारल्यानंतर जोडीला मार मारले जाते. नाही तसा नाही, आमच्या हा. काय हारजीत होते काय? आता हो, कितपत योग्य म्हणजे मारणे जरुरीच आहे का हारल्यानंतर? कारण हारजीत हा खेळ आहे. मारणे काही, मारजीत करणे काही याने. हारली आणि जिंकली तर जिंकली, आपला असा. पण बऱ्याच जागी असा झाला आहे का जोडी हारल्यानंतर बा त्याला नाही, तो मारतात माणूस काही. म्हणजे त्याचा मार ते मारतात माणूस त्याला. नाही काही. आणि बैलाला इंजेक्शन वगैरे देणे, आता जे बऱ्याच जागी चर्चा चालू आहे का इंजेक्शन बैल खेदाडतात, तर खरीच आहे का असं काही? काय खेदाळतात काही, ऐक नाही खेदाळत. मग याचं खिलाय वगैरे कसं काय? शिलाई त्याची गहू, आटा, नॉर्मली तुरीची काय डाळ. वेगळं आहे? तुरीची डाळ, काजू, बदाम, अंजीर, दूध, आणि चमनप्राश, असं म्हणजे स्पेशल आहे. हं. तर जे आता टॉनिक वगैरे. जे नवीन या क्षेत्रामध्ये येणार आहे, आधी यंग पिढी आहे, जे नवीन जवान पोट्टे आहेत, तर त्याला का सांगाल या क्षेत्रात उतरावचा की नाही? उत्तराच्या त्याहीलाच उत्सुक आहेत. उत्सुक जे आहेत ते उतरतात. पण आमच्यापेक्षा लहान मुलाला, जवान पार्टीला एवढा उत्सुक आहे या पटाविषयी. आमच्या लाखोरीमध्ये ते एवढा उत्सुक आहे का भरपूरच. तुमच्या लाखोरीमध्ये तर प्रत्येक घरी जोडी असल्यासारखे या भरपूर 50 जोड्या. जोड्यात आपल्या गावामध्ये. तर तेच माझं म्हणणं आहे की बा त्यांनी या क्षेत्रामध्ये उतरावचा का नाही, जोडी घ्यावाची की नाही? नाही, घेवाची इच्छा आहेच. हा. हर माणूस, हर घरी एक गोरा पाळायची इच्छा आहे. धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार.